हॅलो नारायण. अरे कुठं आहे रे? नारायणची बायको बोलत आहे. बोला, काय होतं? नारायणची बायको बोलत आहे का? ओके, नो प्रॉब्लेम. ते मी कसं काय बोलू रे बा, हां ते मी का नाही एका कंपनीतून बोलत आहे. तुम्हाला काय बोलू रे, जाऊ दे तिकडे, ठेवा फोन. काय बाबा, कोणती कंपनी लावली तुम्ही ना? तुम्हाला बोलायचं काय? ते कसं समजत नाही तुम्हाला, तर राहू द्या तुम्ही, ठेवा फोन. ती कंपनी वेगळी आहे आमची, ठेवा फोन. कोणती कंपनी काय बोलत आहे काय माहित? ठेवते फोन. ते कैलास काय म्हणते नारायण? कायचं काय बे, त्या बायकोनं फोन उचलला. कोणती कंपनी काय कंपनी, आता मी तिला काय बोलू? तिला सांगू का आता? चाललो बाबा आम्ही संध्याकाळी पार्टी करायले, तू पण येतं का? काय का तिला म्हटलं मी की बा कंपनी आहे, ठेवा फोन. तुम्हाला समजत नाही, ठेवला फोन आता. काय नारायण कामे काय ते, जाऊ दे तिकडे. त्या शांतारामला फोनला त्याला सांग आज संध्याकाळी म्हणा पारावर ये म्हणा, तू गाडी आणली म्हणा, संध्याकाळी आपण 7 वाजता निघू म्हणा. एकदा गावाच्या बाहेर निघालो तर टेन्शन घ्यायचं काम नाही ना. फक्त कसं तरी करून आपण एकदा गावाच्या बाहेर निघालो, कोणाचं टेन्शन नाही मग आपल्याला. एकदा आपण ढाब्यावर गेलो बस, बाय मावल म्हणजे मावल. काही म्हणलं का कैलास, तो एक नंबर काम केलं भाऊ. आपला तुझा स्वभाव आवडला. ओमिनी डायरेक्ट लगा, थंडी वाजायचं काम नाही, काहीच नाही. एक नंबर गाडी आणली तो. मग काय तर आपलं कसं भारी काम राहते. एकदा का नाही माझ्या डोक्यातनी बसलं की नाही बाबा हे काम करायचं, हेच काम करत असतो आपण. आपलं कसं आपण समोरचा विचार नसतो करत, जे करायचं ते करतो. बा बरं केलं ना. मला वाटलं काही मेळ गिळ आहे का नाही बा पार्टीचा, यांचा काय विचार आहे. म्हणतात ते भूत आलते, कोणते भूत आहेत ते. बरं केलं का तो गाडी आणली. एक काम करतो आता, सगळ्या लोकांना सांगून दे संध्याकाळी 7 वाजता मस्त पैसे गिशे आणा, मस्त एकदम मावल करू म्हणजे मावल. वांगल्या तोंडाचे आवाज कमी करणं, एखादा ऐकील बसा बोंबलत, चला मी पण येतो. मग चला चला काय का आवाज कमी कर. लय लोकांना माहित नाही पडलं पाहिजे आपण कुठं चाललो. कोणी आपल्याला विचारलं तर काय सांगायचं सांगू का? म्हणा एका मित्राचा ऍक्सिडेंट झाला म्हणा, ते गेला म्हणा, अर्ध्या भावात गेला मध्ये, त्याला बाल चाललो म्हणा, असं सांगायचं. अरे बरोबर आहे तुझं, लोकांना माहित नाही पडलं पाहिजे. लोक कसे कांड्या करणार आहेत तसं पाहिलं तर आपणच आहे म्हणा, पण लोकांना माहित नाही पडलं पाहिजे. पण मी काय म्हणतो कैलास, का बे शांताराम येते का नाही? शांतारामचं काय माहिती बुवा, शांतारामला सांगायला गेल चाल बुवा तू असला की मजा येते जराशी, लोक व्हिडिओ पूर्ण पाहता. पण काय आता त्याला फोन लावून सांगायला गेल. बुडा लयच भारी आहे बा, स्वतः बिड्या वडते दिवसातून 10-15 खेप. आणि मला काय म्हणते, याम काढ म्हणते, तू योगा कर म्हणते, जिम लाव म्हणते. आता सांगा बरं, हे वय आहे का आपलं? झाला का रे, याम झाला का? झाला ना योगा, पुरं अंग मोकळं झालं बाबा. मस्त, टेन्शन घ्यायचं कामच नाही पडलं मला आता. एक नंबर रिलॅक्स ना. जराशी रनिंग करत जाय, डिपसा मारत जाय. ते पोट पाण्यात ये, ढेबर पोटी आहे. बाळात नाही का तू, बाळात येऊन? हो होते ना कमी कमी. आता दररोज व्यायाम केला का नाही मी, होते सगळं कमी. काही टेन्शन घ्यायचं कामच नाही, बरोबर करतो मी आता. हो का? आणि मी काय म्हणतो, आज तुझ्या काय प्लॅन आहे रे? कोणता प्लॅन बाबा? आपला काही प्लॅन नसते. आपलं कसं एकच फोकस असते, वावरात जायचं, कामं करायची. दुसरा कोणता प्लॅन नाही आपल्या नशिबात. अरे बुवा, आज 31 तारीख आहे ना. काही ना काही तुमचा झोल माल असेल. सांग खरं खरं, कुठं झाले तुम्ही? बा तुम्हाला वाटते का मी पार्टी गिर्टी करतो? मी काय पार्टी करू, मला काय घेण देण, मला काही समजत नाही ते पार्टी गिर्टी. काय म्हणता 31 तारीख, आपल्यासाठी सगळे दिवस सारखेच आहेत. एक असो का 2 असो, नो टेन्शन. आता मी चाललो वावरात नाही. बर बर, वावरात चालला का? आणि वावरातच आहे बाबू, हो सांगू राहिलो तुले. नाही तर बाबा लक्षात ठेव तू. मला काय घेण देण बाबा, मी कुठं पार्टी करतो. बरं करा मग, जेवण घेऊन करा तुम्ही, नाश्ता इष्टा. तोपर्यंत मी कसं डिप्सा मारतो. बरं जातो मी. हॅलो, अरे बोल रे, काय म्हणत होता? अरे मी सुनील बोलत आहे. ते कसं कैलासनं गाडी आणली मीनी, पारावर लावते ती आता संध्याकाळी 7 वाजता. त्या बाबाले त्या बायकोला काही कारण सांग, चाल म्हटलं पार्टीले. बेल्यास मजा येते. 31 तारीख ह्यांना का मेळा, उद्या 2025 आहे. कसं ले माहोल करून आपण. अरे हो ना, बरोबर आहे तू. मा बाबानं आता धमकी दिली मले, म्हणे तू मला पार्टी गिर्टी करायला दिसला म्हणे, समोरचं पोट का नाही मागं काढतो म्हणे. मी म्हटलं बाबा हे काय मिळायचा, नाही मी नाही रे बाबा. चालणार का शांताराम, तू असला की मजा येते जराशी. तुला का लय मान लागते बे, चालणं म्हणा लागते तुले. चालणार का मस्त जाऊ धाब्यावर, मस्त जेवण गिवण टाईट, दारू गिरू मस्त, डीजे गिजे चांगलं नाचू मस्त. 12-1 वाजेलं मग घराकडे येऊ. हो ना, जाऊ ना. मा काय खरं नाही वाटत मले. मा बाप का नाही, मावर का नाही असे डोळे वाचून पाहिजे, कुठं चाललं पोरगं कुठं चाललं, म्हणून राहिलो मी तुले. माय काय येणं होत नाही. तुम्हाला जायचं असलं जा बा. माय कसं इकडे ले मायले मॅटर क्लोज आहे आपला. सुनल्या काय म्हणते ते, थांब माझ्यावरती. हॅलो, अरे मी कैलास बोलू राहिलो. तुझ्यासाठी लगा ओमिनी आणली मी, ओमिनी मित्रासाठी फक्त. चाल ना लगा, तू नाही येशील तर मग कसं बे, मग आमचा जाऊन काय फायदा. कैलास बरोबर आहे तुझं, गाडी गिडी आणली ठीक आहे, पण कसं लगा मा बाबाला काय सांगू मी कारण.
काही कारण सांग मित्रागित्राचं. पण तू कसं करून का नाही 7 वाजेपर्यंत आपल्या पारावर जो गाडी तर रेडी आहे, लगेच हबा एकदा गावाच्या बाहेर निघालं, मग कोणाला काही भ्यायचं काम नाही. पाहतो मी, माय काही खरं नाही. पण कसं तू एखादा माणूस शिल्लक खाली वरे पाहून घे गड्या. मी कसं माय काही खरं नाही वाटत मला, तरी मी कोशिश करतो. एक बार कोशिश करणे की कभी हार नाही होती. पाहतो मी. आपल्याला करायची 31 तारखेची पार्टी. तुम्ही काही पुरे कंगाल आहेत. चला बरं सांगा मला काय काय पाहिजे सांगा. पार्टी करायला काय लागते? महत्वाची गोष्ट पैसा, आणि ते पैसा आपल्या जवळ नाही. जोक मारला का? नाही जोक मारला का? अबे माय बी माणूस किती राहणार. सांगा ना बाबा, सांगा पार्टी करायला काय काय लागते? हिरव्या मिरच्या. पाय भाऊ आपला भाजी गेली सोडून, पहिले हिरव्या मिरच्या पकडल्या. अबे भाजीला काय पाहिजे सांगा ना मला. तुम्हाला काय आवडते? मटन पाहिजे, चिकन पाहिजे, का अंडे पाहिजे? बरोबर तुला सांगतो मी, मटन घ्यायची आपली ऐपत नाही, अवकातच नाही आपली मटन घ्यायची. कमी महाग आहे ते. चिकन तर काय होईल, जमते चिकन, पण लेकराले खाजुडे आपल्या गावातले जमणार नाही. मी काय म्हणतो, अंड्याची भाजी एक नंबर आला का? मस्त का 10-15 अंडे घेतले, टेन्शन घ्यायचं काम नाही. हो का, अंडे पाहिजे नाही का? बरोबर आहे, अंडेच पुरते आपल्याला, ते चिकन मटन काही पुरत नाही. लेकराले खतरनाक खायचे. मग काय रे, काय मग लक्ष अंडे करता का मग? पाना बा तुमच्या विचारानं, मला काय मस्ती त्यातलं. पाय अंडेच करू मग, काय करतं. पैसे कुठं आहेत? हो बरोबर आहे, अंडे. पण 7 जण आहेत, 7 आणि 7 14, आणि एक अंड शिल्लक, 15 अंड्यांचं बरोबर. आणि आणखी सांगा काय काय पाहिजे? आणखी हेच आपला भाजीपाला, टमाटे गिमाटे, कांदे गिंदे, मसाला. दुसरं काय पाहिजे दादा? ते काय डीजे गिजे नाही का? अरे डीजे, अबे इकडे खायचे स्वांदे उराले ना, काय खा काही समजत नाही आपल्याला, आणि तू डीजे करू राहिला. दादा मग डीजे पाहिजे ना, डीजे शिवाय 31 तारीख जमते का? एखादा स्पीकर पाहिजे मग. त्या विषयाला बरोबर आहे. काय करतं? नाही डीजे गिजे पाहिजे रे बा. 2 स्पीकर सांगड्या झाबरू, 2 स्पीकर. 2 स्पीकर, 2 स्पीकराचे पैसे कोण देते? कोणीच नाही, मलाच द्यायला लागते वाटते. चला 2 स्पीकर. आणखी सांगा काय लागते? फटाके पाहिजे का? अरे तुझ्या आबाजीचा वाढदिवस आहे ना, बरोबर आहे, फटाके भाजी. अबे जेवढं भेटते का नाही तेवढं शुक्रिया मानणं. कशाला एवढा वरे उडू राहिला तू? अंड्याले तुझ्याजवळ पैसे नाही तर ते मीच भरू राहिलो. शुक्रिया मानणं तू. नाही दादा, एखादा तरी फटाका पाहिजे, फुसकी असला चालते, पण फटाका पाहिजे. कसं असं वाटलं पाहिजे की नाही 31 तारीख आहे. समजून नाही राहिला माय बहीण, हे पार्टी करू राहिले 31 तारखेची का दिवाळी करू राहिले? हो रे बाबा, एखादा आणा लागेल फटाका. तुझ्यासाठी आणतो मी. सांगा आणखी काय काय पाहिजे? कायचं काय बुवा, लिहिणं बुवा जेली असते. मसाले गिसाले पाहिजे त्यासाठी, भाजीपाला, आणि ते गॅस पाहू, एखादा चूल गिल करायला लागेल आपल्याला. तर तीच 3 गोटे मांडले, झाली चूल. पाहू आपण तधी गेल्यावर ती काय करतं बसल्या बसल्या. ते बुवा पहिले स्ट्रॅटेजी लागते, कसं काय करायचं ते. तर ती काय करतं मग, इकडे पाहा का तिकडे पाहा का, जमणार नाही हो. पहिले हिशोब करायला लागेल किती खर्च लागते. मी काय म्हणतो, ते 2 लेकर सोडून बाकी सगळ्या जणांना पैसे द्यायचे रे बुवा. इथं काही आपलं घरचं नाही, मला पण द्यायचे पैसे. नाही तुला काय आले द्यायचे पैसे? नाही तू आमचा नातू आहे ना. अबे काय मग का फुकट खायला येऊ राहिला का तू? पैसे तर द्यास लागेल ना. चमचे गिमचे, गंज गिंज, प्लेटा गिलेटा माझ घरच्या आहेत ना बा. हो का, त्या घरचे आहेत का? मग काय बे, तुले काय पैसे दिले नाही दिले सारखंच पडते. राहू दे, तू पैसे देऊ नको. झाबरू, ते शांताराम भाऊ असते तर काय मजा आली असती, पैशाचं काय टेन्शन नसतं. ते शांताराम भाऊ कुठे गेले? त्याचं काय रे बा, त्या शांताराम भाऊले फोन लावता म्या. नाही म्हणे, चाललो म्हणे आम्ही मोठे माणसं, तिकडे कसं दारू गिरू भेटते म्हणे, चाललो म्हणे बुवा. हो का, तिकडे चालले करते पार्टी करायले? बापा रे, कोण चाललं रे? सगळं चालले. ते सुखदेव, महादेव, कैलास, तुझा बाप चालला, त्याच्यानंतर नारायण, शांताराम भाऊ, बाबा सगळे जण चालले. बापरे, एवढं जण चालले का रे? अरे बापा, काय लगा लस मजा मारता बे ती आता. काय तर आपण बसलो इथं गावातनी, अंडे खा अंडे, लहान लेकरासोबत काही लेका धंदे. ते काय लहान लेकरात बी हे यांले काय भाजी घ्यायच्या समजते. आपण बेलं का मोठ्या माणसासोबत गेलो असतं का नाही, जमलं असतं. पण काय करतं बे, त्यातनी मा बाप पण आहे ना. जाऊ दे आता, इथंच खाऊ आपण आता गरम अंडे. तिकडे एरी तिकडे पैसे लागत होते, इकडे मस्त आपलं बरं आहे बा, हे अंड्याची भाजी करू मस्त. आणि 12 वाजल्यानंतर आपल्याला भाजी खा लागते बरं. आजचा वार मंगळवार आहे, मंगळवारी काय जमत नसते. 12 वाजले की बुधवार येते, तर मस्त बुधवारी खाऊ आपण. घाबरूता उद्या खायचे काय अंडे? तसं नाही ना, रातचे 12 वाजले का नाही तर बुधवार होते. 12 वाजल्यानंतर आपण अंड्याची भाजी खायची. तोपर्यंत मस्त दांगोळा करायचा, नाचायचं, गायचं, काही करायचं. पण कसं 12 वाजेपर्यंत भाजीला हात नाही लावायचा. मस्त भाजी बनवून ठेवू, 12 वाजले की अंड्याची भाजी खाऊ. हो चालते ना, पण हे लेकरं झोपले नाही पाहिजे फक्त. नाहीतर वर भाजी करा आणि हे झोपा. काय झोपत नाही ते? तुम्ही झोपता काय दोघं जण? नाही आम्ही नाही झोपत, आम्ही राहतो जागी.
त्याचं काय खरं आहे, 10 वाजले की झोपला घडी. पण जागी राहायचं भाऊ, नाहीतर काय उद्या करता का मग पार्टी? झाबरू दादा, आजच आहे 31 तारीख. आजच मस्त पार्टी गिट्टी करू आणि 12 वाजले की जेवण करू. झाला आपला निर्णय. हा मस्त भाजी आणायची, अंड्याची करायची मस्त. 2 स्पीकर आणायचे, भाजीपाला मसाले गिसाले सबन आणून ठेवायचं. मस्त भाजी गिजी करायची, 12 वाजले की जेवण करायचं आणि घराकडे झोपायला यायचं. चालते का? चालते ना. तुम्ही प्लेटा गिलेटा चमचा गिमचे सगळं मी ते भांडे गिंडे सगळं जमा करतो. तुम्ही भाजीपाला आणा. झाबरू दा तू अंडे आणजो. कर लागा तयारीले. अरे विशाल आणि ऋषा, तुम्ही दोघं जण का नाही पहिले स्वारात जा आणि मस्त काळ्या गिळ्या जमा करून ठेवा. बर आज मस्त मजाच आहे. बर गाडीचा प्रश्न मिटला. आता गाडी मी आणली माझ्या मित्राची. आता तुम्ही मला सांगा कोण कोण येऊ राहिलं 31 तारखेची पार्टी करायले. सांगा मला. सुखदेव तुया काय मेळ आहे? नाही रे बा, मायानं होत नाही रे. मला कसं माझ्या घरी कोणीच नाही, सोयाबीन आहे. सोयाबीन आहे म्हणतं. मग आमच्या घरी का सोयाबीनचे वडे आहेत का? म्हणून राहिला तुला मान देऊ राहिला म्हणजे का तुला का लेस वर येऊ राहिला गड्या? चालशील तर चाल बा, चाल ना. नाही रे बा, तुला माहिती आहे का चोर कसे असतात ते टाइम पाहून येतं बाबा. मी नाही येत रे बा. मला कसं मी येतच नाही. जा तुम्ही पार्टी करायला. ठीक आहे. चल शांताराम, काय म्हणतो तू, येऊ राहिला का? वा काहून नाही, पण हा माया काही खरं नाही वाटत बरं मला. मा बाबा नाही म्हटलं तर मी येत नाही. एखादं कारण गिरण सांगतो मी येतो. जाऊ दे, तू येईल नाही का, तू काही खरं नाही वाटत मला नाही का? बरं जाऊ दे नारायण, तुझं कामं नाही. अरे बा, आपण तर येतो. अबे वर्षातून एकच दिवस येते आणि त्याच्यात तुम्ही मागं पुढे पाहिलं तर माणसांना का कोल्ड्या इरिसने जीव द्यायला पाहिजे. नाही रे बा कैलास, आपण येऊ राहिलो. ठीक आहे. सुनील तू येऊ राहिला का? काही विषय का? तुला सगळं सांगितलं मी. एकदम माहोल म्हणजे माहोल करू आपण. ठीक आहे, तू येऊ राहिला नाही का? गण्या तू येतो का रे? बाबा काहून नाही येणार मी, याच लागते बाबा. त्याशिवाय मजा आहे का? मी येतो ना. तुझी सीट पक्की. का बे माय भिने पांड्या आहे, पांड्याला खाल्ले दारू पिते ना. पांड्या तू येतो का रे? का आतापर्यंत का माशा मारल्या का? आतापर्यंत बसलो का आले मग मी त्याच्यासाठी ना. जाऊ ना आपण सगळे जण, मस्त आयुष करू, दारू गिरू एकदम माहोल करू ना 31 तारखेचा. त्याचं लेट टेन्शन आहे ना बाबा. यानं दारू गिरू पेली, काही कोणाला काही बोललं तर भांडणाची पाहिजे नाही का? अरे पण हा बा दारू प्यायची, पण कोणाला काही बोलायचं नाही. नाही समजा ते मावाटी गेलं तर मग मी त्याला सोडत नाही. मग ते कोणी पण असो गड्या. तुला सांगू राहिलो, मग मला नको म्हणू. सांगितलं नाही हे नाही बा. याला नेणं म्हणजे हे अबे का मग भांडणं कशाला करतं बा? माणूस किती राहतो फक्त तू आता. नाही बा तुझ्यामुळे आमचे बांधे व्हायचे. वांदे नाही होत तुमचे, पण कसं मा दिमाग फिरला का नाही मग मी सगळ्या फिरवतो गड्या. असं असते आपलं. सांगू राहिलो. चाल ना, येतो ना मी. माणूस नेना मागास लागलं, येतोच करू राहिलं. अरे बा तू घरी राहशील तर राहिलं बा. मी काही तुला जबरदस्ती करून राहिलो. मला काय सांगू नको मग. तुला कसं दिमागला वेगळा बाबा. तुला कोणी काही बोललं तर तुला रागे रे बात. सांगू राहिलो मी. काय भांडणं गिणणं करायचे नाही मग तिथं. ना भांडण नाही करत मी. तू टेन्शन नको घेऊ. धसकटे साहेब, तुमचा काय मेळा येऊ राहिले का नाही? वा रे वा, हेच तर विचार करू राहिलो मी. कधी लागते तुमचा बजेट? येतो ना बा. काहून नाही येत मी? याच लागते ना. येतो. चला, यातले सगळेच माणसं येऊ राहिले, फक्त सुखदेव सोडून. सुखदेवचा विषय वेगळा आहे. संध्याकाळी 7 वाजता पारावर गाडी उभी राहील. एक जण यायचं, त्या गाडीत नाही बसायचं. एकदा गावाच्या बाहेर निघालं टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि पहिली गोष्ट मोबाईल आणू नका तुम्ही. मोबाईल आणायचा नाही. मग मला बा मी गाडी चालवतो, मग असं नका म्हणू. थांब रे बाबा, माझ्या बायकोचा फोन आला, आवाज करू नका. नाही फोनच नाही आणता तुम्ही ना. चालते ना. फोन कशाला पाहिजे? नाही फोन नाही आणत आम्ही. तेच म्हणून राहिलो, फोन नका आणू तुम्ही. कसं ते माझ्या दिमागाच्या वर जाते. मग माझ्या बायकोचा फोन आला, माझ्या बापाचा फोन आला, ते जमणार नाही. पैसे सोबत आणजा. पेट्रोलचा खर्च तुमच्याकडे, खायचा खर्च तुमच्याकडे. पार्टी करायची मस्त बा. आपली क्वांटिटी जमा करायची आणि घराकडे यायचं. बा जास्त फालतूपणा करू नका. कैलास माया पाजो बरं. माया काही खरं नाही. नाहीतर म्हणशील तू शांताराम येऊ राहिला. 8च्या पुढे मी आलो नाही. समजून घे, मी नाही येत. यारी तुला मी काही धरलं नाही, पण कसं तू याचा प्रयत्न करायचा. मला माहिती आहे ना बाप कसा आहे ते. चला भेटू. आपली मीटिंग तर संपली. भेटू 7 वाजता. घाबरू, भाजीला वास सुटला गाड्या. तू काही म्हण. भाजीला वास सुटला का? अबे भाजी बनवणारा कोण आहे मग? झाबरू कोणता बोलते ना मग काय तर. मी काय म्हणतो, कसा त्यातनी मसाला कमी टाक गड्या. कसं मसाला टाकला का नाही भाजीला खराब लागते. मग तेच म्हणून राहिलो. मला का मसाला असले वाटू राहिला तिथनी. अबे परफेक्ट झाली ना भाजी, बरोबर झाली. हा बा 1 नंबर झाली भाजी. झाबऱ्या तुझं म्हणणं बरोबर आहे, भाजी 1 नंबर झाली. पण आता फक्त 11 वाजले ना. 1 घंटा टाइम आहे ना. 12 वाजले. 12च्या नंतर खा लागते ती भाजी. अबे तोपर्यंत लगा थंडी होते ना. अबे लगा तोपर्यंत लगा भाजी थंडी होते. कसं करतो बे आता? झाबरू दा त्याच्यावर ताटगीट टाक. 11:30 वाजता डबल गरम करून मग खाऊ. गरम करून खाऊ. अबे भाजी सुधी लागते का मग? ते लागते म्हणा, जमते म्हणा तसं, पण चालते ना तसं. पण हा पा तुम्ही 2 जण झोपू नका रे. सांगू राहिले मी तुम्हाला. अरे नाही रे दादा, आम्ही काय झोपू? आम्ही नाही झोपत.
तसं करू मग आपण. आता कसं भाजी रे बाबा, भाजी शिजली, आपण काय करू 11:30 वाजता डबल गरम करू, 15-20 मिनिटं थांबू मस्त, मग 12 वाजले की जेवण करू. चालते का? चालते ना बा. पण मी काय म्हणतो झाबरू, या भाजीच्या वासनला का कोणी यायला नाही पाहिजे, फक्त एखादा कोल्हा म्हण, लांडगा म्हण, यायला नाही पाहिजे फक्त. ते कोणी येत नाही ना भाजीच्या वासन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, झाबरू आहे ना तुमच्यासोबत, भ्याचं काम नाही. आता कसं आता ताट ठेवतो याच्यावर, 12 वाजता जेवण करू. फक्त आता कोणी झोपू नका. अरे होणार दादा, झोपत नाही ना आम्ही, तू आमचं टेन्शन नको घेऊ. कैलास आले का रे सगळेजण? बाबा आले ना सगळेजण, गाडीत बसले. फक्त 2 जण राहिले आता, ते शांताराम ते पांड्या. एवढ्या गाडीत एवढं जण बसले का रे? अरे बापा बापा, ती गण्या, ते नारायण. अरे बापरे, काय तुम्ही काय घडी करून बसवलं काय त्यांले? नाही ना रे, बसले ते. कशी गाडी कानी लहान दिसते बाहेरून, पण मोठी आहे अंदरून, असं काम आहे या गाडीचं. गाडीला वेगळी ती. एक काम करतो, गाडीत बस लवकर, या दोघांची वाट पाहतो. हे आले तर ठीक बाबा, नाही तर चला लवकर. मी तुला तेच म्हणून राहिलो ना, कसं पटकन निघाले पुरते. कशाला बाबा हे करतो तू? बा ते 2 जण आले ठीक, नाहीतर बा जाऊ दे खड्ड्यात नाही. त्यात नाही रे बाबा, ड्रायव्हर जा डायरेक्ट. जा लवकर, बस तू गाडीत नाही. झाली का रे? झाली का तयारी? चला पटकन, टाइम पास करू नका. अरे बापरे, हे आताच पिऊन आला वाटते. अबे आताच पिली का दारू तो? नाही रे, काही नाही रे, जरासा घोट मारला म्या. काही नाही काही. बसू का गाडीत नाही? गाडी कुठं इकून आहे का तिकून आहे? आता चढली रे, काय पुढे काय होईल तमाशे काय माहित. बस बा गाडीत नाही. तिथंच गाडी आहे, गेट उघड, बस गाडीत नाही. आहे तर सगळेजण. बर बर, हो हो. काय रे याचं फाटक काय दिसून राहिलं का? गाडी आहे का काय आहे? आहे रे फाटक आहे. नाही विंत, हे शांतारामला येऊ देते का नाही हे बुडा? काय बा लावू का फोन लावू दिले? हॅलो, अरे शांताराम येऊ राहिला का रे? गाडी रेडी आहे. कायचं काय पार्टी? मा बुडा सकाळपासून टपेल आहे ना मायावर. नाही बा, आपलं येणं होतच नाही आता. नाही मी नाही येत. अरे बा सगळंच ना आले ना, काय का तू असा करतो बे? बरं बरं राय मग तू आता. तुझा बुडा काही येऊ देत नाही. एखादं कारण गिरण सांग ना बे. ना जमत नाही ना. एक काम करा, तुम्ही जा मस्त आरामाने जा, टेन्शन नका घेऊ, माय काही येणं होत नाही. ठीक आहे बा, करतो मग आम्ही पार्टी. बरं राय मग घरी तू. तुले आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. का रे, कोणाचा फोन होता रे? कोणाचा नाही, मित्राचा होता. मित्र म्हणे तुले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी म्हटलं बरं बा, धन्यवाद धन्यवाद, तुले पण. असं झालं ते गणित. बरं बरं, एक काम कर, आता जेवण झोप. बाबा जेवतो, एरी मला काम आहे तर वावरात नाही. तेच म्हणून राहिलो होतो. बरं जेवतो आणि झोपतो.